ही फिल्म करताना जशी आम्ही कलर पॅलेट तयार करतो तसा एक पॅटर्न पण ठेवलेला आहे. ज्याच्यामध्ये कॅरेक्टर्स बोलणारी जी कॅरेक्टर्स असतात ती त्याची बॅकग्राऊंड आणि त्याची फोरग्राऊंड याच्यातनं ज्या डेप्थ्स क्रिएट होतात, त्या डेप्थचा पण खूप विचार आम्ही केला होता. म्हणजे संजय जाधव जे आपले डी-ओ-पी आहेत, त्यांच्याबरोबर जेव्हा विषय झाला तेव्हा या डेप्थ्स आपण जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचा जो फोकस जो आहे, हा फोकस कॅरेक्टरवरचा फोकस हा शार्प असेल आणि बॅकग्राऊंड या थोड्याशा सॉफ्ट असतील आणि त्याच्यातनं एक प्रकारचा व्हिज्युअल पॅटर्न क्रिएट होईल, असा एक प्लॅन आम्ही केला होता. इवन अँगल ठरवताना सुद्धा शक्यतो आम्ही फ्लॅट अँगल्स न घेता आम्ही सगळे आयसोमेट्रिकमधले अँगल्स लावलेले होते. आणि कॅमेरा हाईट्स पण ज्या होत्या त्या कॅमेरा हाईट्स घेताना अनेकदा मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा सीन्स असतील तेव्हा लो अँगल घेतलेले आहेत. मोठ्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा सीन्स असतील तेव्हा वेगळे अँगल्स घेतलेले आहेत. तर मला असं वाटतं की त्यामुळे एक व्हिज्युअली हा चित्रपट बघताना नेहमीचा चित्रपट बघण्यापेक्षा काहीतरी वेगळं आपण बघतोय हे जाणवत राहील. कशामुळे ते वेगळं वाटतंय याची फोड किंवा उकल कदाचित सामान्य प्रेक्षक करू शकणार नाहीत. पण एक अनुभव म्हणून काहीतरी वेगळं बघतोय हे निश्चित प्रेक्षकांना जाणवेल.